नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मृत्यूचे अतींद्रिय विज्ञान या मालिकेमधला आज 7वा भाग आपण प्रस्तुत करत आहोत. आध्यात्मिक दृष्ट्या ज्या व्यक्ती प्रगत आहेत त्यांचा मृत्यूनंतरचा जीवन प्रवास कसा असतो आज आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे. अर्थात प्रगत व्यक्तींचा असं म्हणत असताना प्रगत व्यक्ती या अगदी मोजक्याच आहेत. आपण मागच्या भागात पाहिलं होतं की मदननी आपल्याला हे सांगितलेलं होतं की 1 करोड व्यक्तींमध्ये एखादी व्यक्ती अशी असते की जी आध्यात्मिक दृष्ट्या खऱ्या अर्थाने प्रगत झालेली असते. मग आपण सगळे तर त्यामध्ये समाविष्ट नाही. असं असतानाही आपण त्यांच्या मृत्यूनंतरचा विचार का बरं करायचा असा प्रश्न कदाचित आपल्या मनामध्ये येईल. तर त्याचं उत्तर असं की भलेही आज आपण प्रगत नसू पण आपल्याला प्रगत व्हायचं आहे आणि त्याचमुळे आपण सामान्य आहोत म्हणजे नक्की काय, किंवा आपण साधक आहोत म्हणजे नेमकी कोणती परिस्थिती आहे, आणि आपण प्रगत होणार म्हणजे नक्की काय बदल होणार हे आपल्याला आज थोडं अधिक तपशिलात जाणून घ्यायचं आहे. म्हणजे एकदा आपल्या संकल्पना स्पष्ट झाल्या की आपल्याला आपण जिथे आहोत तिथून पुढच्या टप्प्यावर जाण्याच्या मार्गाची एक दिशा काहीशी या भागामध्ये मिळून जाईल असा विश्वास मला वाटतो. म्हणून सुरुवातीच्या भागामध्ये आपण सामान्य माणूस आणि प्रगत माणूस यातला फरक काय हे समजावून घेऊ, आणि मग दुसऱ्या भागामध्ये म्हणजे याच भागाच्या उत्तरार्धामध्ये आपण प्रगत व्यक्तींचा मृत्यूनंतरचा जीवन प्रवास कसा असतो हे समजावून घेऊ. तर सुरुवातीला बघा, आपण मागच्या भागामध्ये सामान्य व्यक्तीची तुलना ही समजण्यासाठी म्हणून उदाहरण जे घेतलेलं होतं ते सीताफळाचं उदाहरण घेतलं होतं की त्याच्या व्यक्तिमत्वाचे, सामान्य व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे जे घटक आहेत वेगवेगळे ते केवळ शरीररूपी खोळेमुळे एकत्रित बांधल्यासारखे असतात, परंतु त्यामध्ये खऱ्या अर्थाने एकात्मता नसते हे आपण पाहिलं होतं. आणि तेच प्रगत व्यक्तीच्या बाबतीत आपण उदाहरण घेतलं होतं ते लसणीच्या कांद्याचं. बघा, आपल्याला आठवत असेल तर सामान्य व्यक्तीचं जीवन हे सीताफळाच्या बियांसारखं आहे, गरासारखं, आणि प्रगत व्यक्तीचं जीवन हे लसणीच्या कांद्यासारखं आहे. म्हणजे चैत्य पुरुषाच्या भोवती प्रगत व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे सर्व घटक एकसंधपणाने बांधल्यासारखे असतात असं आपण मागच्या भागात समजावून घेतलेलं होतं. आता ह्याच दोन्हीचा थोडा अधिक तपशीलवार विचार करायचा आहे. म्हणजे लसणीचा कांदा असेल किंवा सीताफळ असेल ही उपमा झाली, परंतु त्यातून नेमकेपणाने त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये कसा फरक पडतो हे आपण तेव्हा इतक्या तपशिलात समजावून घेतलं नव्हतं. ते आता आज आपण समजावून घेणार आहोत. तर बघूया. आधी आपण एक फरकाचा मुद्दा नक्की लक्षात घेतला पाहिजे, तो असा की सामान्य व्यक्तीच्या बाबतीत तिच्या व्यक्तिमत्वाचा मध्यवर्ती भाग हा अहम असतो. अहम जाणीव म्हणजे मीची जाणीव हे त्याच्यासाठी सर्वाधिक केंद्रवर्ती अशी ती जाणीव असते. आणि जी प्रगत व्यक्ती आहे तिच्या ठिकाणी चैत्य पुरुष हा केंद्रवर्ती स्थानी असतो असं आपल्या लक्षात येतं. आणि मग आता अधिक तपशिलात समजावून घेताना आपण पुन्हा एका वेगळ्या आकृतीचा विचार करूया. बघूया, इथे वरच्या भागामध्ये जी आकृती काढलेली आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की सगळ्यांच्या आंतरतम खोलीमध्ये आपल्याला चैत्य पुरुष असलेला माहिती आहे, परंतु सामान्य व्यक्तीच्या बाबतीत दिसताना चैत्य पुरुष दिसतच नाही. त्याच्या ठिकाणी इथे अहंकाराची जाणीव, अहम जाणीव इथे प्रभावी असते. आणि त्याचे मन, प्राण, शरीर
हे जे 3 महत्वाचे घटक आहेत जे आता आपल्याला एव्हाना पुरेसे माहीत झालेले आहेत, ते तीनही घटक एकमेकांपासून वेगळ्याच दिशेने प्रगत होत आहेत असं आपल्याला इथे आकृतीमध्ये दिसतंय. म्हणजे चैत्य पुरुष किंवा त्याची जी काही मध्यवर्ती जाणीव आहे, त्यांनी जीवनामध्ये जे काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, त्या उद्दिष्टाच्या बाबतीत त्याला मन एक दिशा देत असतं की ह्या दिशेने गेलं असता उद्दिष्ट पूर्ण होईल असं मन सांगत असतं. सामान्य माणूस त्या दिशेने वाटचाल सुद्धा करायला सुरुवात करतो, पण त्याच वेळेला त्याच्यामधल्या इच्छा वासना असतील, भावभावना असतील, काही वेगळ्याच आकांक्षा असतील, त्याला बरोबर दुसऱ्या दिशेने खेचत असतात. आणि मन आणि प्राण यांच्यामध्ये प्रामुख्याने जो झगडा चालू असतो, त्यामध्ये बिचाऱ्या शरीराची ससे होलपट होते. त्या शरीराला कळतच नाही की नक्की कोणाचं ऐकायचंय, मनाचं ऐकायचंय का प्राणाचं ऐकायचंय, हे त्याला कळत नाही आणि त्यामुळे त्याची गोंधळल्यासारखी स्थिती होते. ठीक आहे, तर त्यामुळे तिघही 3 दिशांनी चाललेले आहे. म्हणजे कोणतीही एकच दिशा प्रवासाची नाहीये, 3 घटक 3ही बाजूनी खेचतात आणि म्हणून व्यक्तीला नेमकं कळत नाहीये की कुठे जायचं आहे. अशी भरकटल्यासारखी सैरभैर किंवा स्वतःचेच पाय स्वतःच्याच पायात अडकून गोंधळून पडायला होतंय, अशा प्रकारची सामान्य माणसाची स्थिती असते. ठीक आहे, आणि तेच प्रगत व्यक्तीच्या बाबतीत काय ते बघा. तर प्रगत व्यक्तीच्या बाबतीत आता चैत्य पुरुष हा अधिक प्रभावी झालेला असतो. तो व्यक्तीच्या केंद्रस्थानी असतो. म्हणजे काय, तर तो संपूर्ण त्या व्यक्तीच्या जीवनाचं नेतृत्व करायला लागलेला असतो. म्हणजे तो अग्रभागी आलेला असतो आणि संपूर्ण व्यक्तीला त्याचं नेतृत्व लाभलेलं असतं. मग ते नेतृत्व जे म्हणेल त्या दिशेने मन पण त्यावर हुकूम वागतं. मन जसं त्यावर हुकूम वागतं तसा प्राणही त्याच गोष्टीसाठी, म्हणजे मन ज्या दिशेने चाललेलं आहे त्याच दिशेने प्राण सुद्धा वळतो. प्राण त्या मनाला शक्ती पुरवतो, ऊर्जा पुरवतो आणि मन आणि प्राण हे एकदिश झालेले आहेत असं पाहिल्यानंतर शरीर सुद्धा त्यांच्यावर हुकूम, त्यांच्या आज्ञेने चालायला लागतं. म्हणजेच हे 3ही घटक चैत्य पुरुष जे काही सांगेल, जो काही आदेश देईल, त्या आदेशाचं पालन करणारे असतात. ठीक आहे, आणखीनही आपल्याला आणखीन एक उदाहरण घेतलं तर चटकन लक्षात येईल असं मला वाटतंय. तेही उदाहरण बघूया आणि मग त्यांच्या जीवनामध्ये कसकसा फरक पडतो हे लक्षात घेऊया. सामान्य व्यक्तीच्या बाबतीत कशी परिस्थिती आहे, तर कल्पना अशी करूया आपण. समजा राज्याचा कारभार आहे. तर राज्याचा कारभार असं म्हणत असताना मुख्य व्यक्ती कोण आहे त्यातली? पूर्वीच्या काळामध्ये राजा हा सर्वात प्रमुख असायचा, राज्याचा प्रमुख राजा असायचा. पण सामान्य व्यक्तीच्या बाबतीत तो जो राजा आहे तो कुठेतरी अंतर्गृहामध्ये जाऊन बसलेला आहे. सामान्य प्रजेला त्याचं दर्शनच होत नाहीये, अशी त्याच्या बाबतीत स्थिती आहे. आणि मग राज्यकारभारातले इतर घटक कोणते? तर मंत्रीगण असतात, मंत्रिमंडळ असतं. तर हे मंत्री म्हणजे जणू काही त्या राज्यातलं मन म्हणजे मंत्रीगण. सैन्य दल जे आहे ते म्हणजे प्राण आणि कर्मचारी वर्ग जो आहे तो म्हणजे शरीर. आता राजा अंतर्गृहात जाऊन लपलेला आहे, तो प्रजेला दिसत नाहीये, मंत्रिमंडळाला सुद्धा भेटत नाहीये, सैन्य दलाला त्याचा संपर्क नाहीये. त्यामुळे कशी दुरवस्था झाली आहे बघा. तर मंत्रिवर्गाला वाटतंय आपणच महत्वाचे आहोत, सैन्य दलाला वाटतंय आपणच महत्वाचे आहोत आणि कर्मचारी वर्गाला वाटतंय, सेवक वर्गाला वाटतंय आम्ही नसू तर राज्यकारभार कसा चालेल. आणि त्यामुळे तिघही शिरजोर झालेले आहेत.
सामान्य व्यक्तीच्या बाबतीत आपला राज्यकारभार अशा पद्धतीचा चाललेला असतो. कोणीच कुणाचं ऐकत नाही. जो तो स्वतःलाच आपण श्रेष्ठ आहोत असं समजत असतो. ठीक आहे. आणि तेच प्रगत व्यक्तीच्या बाबतीत काय परिस्थिती असते, तर प्रगत व्यक्तीच्या बाबतीत तो जो राजा आहे, म्हणजे मध्यवर्ती स्थान ज्याचं आहे, तो राजा आता सर्वांना दिसत असतो. त्या सर्वांना कळत असतं की अरे हा राजा आहे, तो आपला प्रमुख आहे आणि त्याच्या आज्ञेबरहुकूम आपल्याला जीवन जगायचं आहे याची जाणीव मंत्रीगणाला सुद्धा असते, सैन्य दलाला पण असते आणि कर्मचारी वर्गाला देखील असते. त्यामुळे हे तिघही म्हणजेच मन, प्राण आणि शरीर हे तिघही कोणाच्या आज्ञेनुसार कारभार करतात, तर हे तिघही जण राजाच्या म्हणजे आत्ताच्या आपल्या उदाहरणामध्ये चैत्य पुरुषाच्या आज्ञेनुसार आचरण करत असतात. आणि त्यामुळे त्या तीनही घटकांमध्ये सुसंवाद असतो. सुसंवाद असल्यामुळे सगळेजण एका दिशेने प्रगतीपथावर त्यांची वेगाने पावलं पडत असतात. ही प्रगत व्यक्तीची स्थिती असते. ठीक आहे. तेव्हा आता आपल्याला आत्ता आपण सामान्य जीवनामध्ये आहोत, तिथून आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्याने प्रगत व्यक्तीकडे आपला प्रवास करायचा आहे. त्याच्यासाठी आधी सुरुवातीला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आधी आपल्याला आपल्या जीवनाचं मध्यवर्ती तत्व काय आहे, कशासाठी मी माझं हे जीवन व्यतीत करायचं आहे हे आपल्याला कळलेलं आहे का, ते उद्दिष्ट, ते ध्येय आपलं निश्चित झालेलं आहे का, हे सर्वात महत्वाचं. ते एकदा उद्दिष्ट निश्चित झालेलं असेल की मग त्याच्या भोवती, म्हणजेच आता आध्यात्मिक परिभाषेमध्ये चैत्य केंद्राभोवती आपली सगळी गुंफण होणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणून आधी आपण आपल्या जीवनाचं उद्दिष्ट पक्क केलं पाहिजे, ही गोष्ट महत्वाची. आता थोडंसं पुढे बघूया. आपल्याला आठवत असेल तर मागच्या वेळेला आपण हे पाहिलेलं होतं की हा सगळा जो जीवन प्रवास आहे, म्हणजे जीवनाचा असेल किंवा मृत्यूचा असेल, हा सगळा जीवाचा जीवन प्रवास कुठून कुठे चाललेला असतो, तर तो अचेतनाकडून अर्धचेतनत्वाकडे, म्हणजे मनुष्य पातळीवर आपण आलो, आणि आता अर्धचेतनत्वाकडून आपण दिव्य चेतनेकडे असा तो प्रवास करणार आहोत. या प्रवासामध्ये मध्ये मध्ये आपल्याला विश्रांतीसाठी थांबावं लागतं आणि ते विश्रांतीसाठी थांबणं म्हणजे मृत्यू. ही धारणा आता आपल्या सर्वांच्या मनामध्ये एव्हाना पक्की झालेली आहे. पण हा मृत्यूनंतरचा प्रवास अगदी जीवन प्रवासा एवढाच विविधांगी असतो, तो व्यक्तिगणिक वेगवेगळा असतो, हेही आपण पाहिलं आणि त्याची 4 कारणं पण समजावून घेतली. ती 4 कारणं अशी होती बघा, की मृत्यूच्या वेळेला त्या व्यक्तीची आजूबाजूची परिस्थिती कशी होती, हा पहिला महत्वाचा घटक पाहिला होता. दुसरा घटक पाहिला होता की त्या व्यक्तीचा दृष्टिकोन कसा होता, जी मरण पावणारी व्यक्ती आहे तिचा दृष्टिकोन कसा होता, म्हणजे ती निराश मनस्थितीमध्ये मृत पावते आहे का अत्यंत समाधानी कृतार्थ पद्धतीने ती मरणाला सामोरी जाते आहे. या दृष्टिकोनावर सुद्धा तिचा मृत्यूनंतरचा प्रवास अवलंबून असतो, हे आपण पाहिलं होतं. आणि तिसरं पाहिलं होतं की त्या व्यक्तीचा स्वतःचा शारीरिक, प्राणिक, मानसिक किंवा आध्यात्मिक विकास कशा पद्धतीचा झालेला आहे यावरही ते अवलंबून असतं. असे 3 महत्वाचे हे सगळे जे घटक आहेत हे सामान्य जीवनाशी निगडीत असणारे घटक होते. आणि चौथा जो घटक आहे तो होता चैत्य पुरुषाभोवती व्यक्तीचे जे विविध घटक आहेत त्याचं एकीकरण झालेलं आहे का, चैत्य पुरुष अग्रभागी आलेला आहे का, तो जीवनाचं नेतृत्व करतोय का, आणि हे शारीरिक, प्राणिक, मानसिक वगैरे जे घटक आहेत ते चैत्य पुरुषाच्या आज्ञेने व्यवहार करतायत का,
हे जिथे झालेलं असतं तिथे ती व्यक्ती प्रगत व्यक्ती. मग आज आपल्याला हा जो चौथा घटक आहे त्या व्यक्तीचा जीवन प्रवास कसा असतो हे समजावून घ्यायचं आहे. तर आता आपण एक एक करून मनाची स्थिती काय असते, प्राणाची स्थिती काय असते, शरीराची स्थिती काय असते असा थोडासा आधी आपण तौलनिक विचार करूया, सामान्य व्यक्तीचा आणि प्रगत व्यक्तीचा. तर आपण पहिलाच महत्वाचा फरक लक्षात घेतला होता. सामान्य व्यक्तीच्या बाबतीत मध्यवर्ती स्थानी कोण असतं, तर अहम जाणीव तिथे प्रधान असते. आणि प्रगत व्यक्तीच्या बाबतीत चैत्य पुरुष मध्यवर्ती स्थानी सुस्थिर असतो, तो अग्रभागी आलेला असतो. आता मनाच्या बाबतीत काय स्थिती असते, तर सामान्य माणसाच्या बाबतीत मन हे कन्फ्युजन, इगो आणि प्रेफरन्सेस यांचा सगळा खेळ तिथे चाललेला असतो. गोंधळाचं वातावरण असतं, अहम प्रधानता असते आणि पसंती नापसंती, अग्रक्रम ह्याला अधिक महत्व असतं. आणि तेच प्रगत व्यक्तीच्या बाबतीत काय असतं, तर ते मन पूर्णतः डेव्हलप झालेलं असतं, पूर्णतः विकसित असतं आणि ते सुसंघटित असतं. ते गोंधळलेलं नसतं, त्याच्यामध्ये अहम प्रधानता नसते आणि अग्रक्रम असे नसतात. याचं कारण इथे ईश्वरी इच्छा महत्वाची असते. ईश्वराची जी इच्छा तीच माझी इच्छा, त्यामुळे इतर अग्रक्रम हे काहीसे मागे पडलेले असतात. मग आता सामान्य व्यक्ती असो किंवा जी व्यक्ती थोडीफार का होईना पण आता साधना करते आहे, त्या व्यक्तीला आपलं उद्दिष्ट गाठावं हे अपेक्षित असतंच. त्याच्यात प्रयत्न सुद्धा तिचा चालू असतो. पण मग तिला अपयश काय येतं, तर त्याच्यामध्ये आड येणारे मुद्दे कोणते असतात. अगदी खूप आपल्याला सुद्धा वाटत असतं ना की आपण सुद्धा प्रगत व्यक्ती असलं पाहिजे, अध्यात्म साधना आपल्याला चांगल्या रीतीने करता आली पाहिजे. प्रयत्नही आपण करतो पण कुठेतरी अडथळा येतो. हा अडथळा कोणत्या कोणत्या घटकांमुळे येतो. सगळी कारणं काही परिस्थितीजन्य नसतात, ती कारणं आपल्यामध्येच असतात. आणि ती आपल्यामध्ये असणारी कारणं असं म्हणत असताना आपल्याच मनामध्ये, आपल्या प्राणामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे घटक असतात त्या घटकांकडून आपल्या या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण केला जात असतो. समजावून घेऊया हे घटक कोणते ते. तर आता जी व्यक्ती मनोप्रधान आहे, म्हणजे बुद्धी, अभ्यास, संशोधन अशा सगळ्या गोष्टींमध्ये जिचं जीवन चाललेलं आहे, बुद्धिवादी व्यक्ती एकंदर म्हणूया, त्या व्यक्तींचं मन सामान्य व्यक्तींच्या बाबतीत आपण पाहतोय तर 3 महत्वाच्या गोष्टी त्याला अडथळा म्हणून उभ्या राहतात. त्यातली पहिली एक गोष्ट असते ती म्हणजे डाऊट अँड क्रिटिसिझम, शंका उपस्थित करणं आणि दोषारोप करत राहणं, टीका करत राहणं, ही वृत्ती काहींच्या ठिकाणी आढळून येते. आणि मग कोणीही कुठलीही गोष्ट करायला सांगितली की पहिली शंका उपस्थित केली जाते की त्याने काय होणार आहे, खरंच होणार आहे का, की असे बरेच प्रकार झालेले आहेत, बरेच प्रयोग करून पाहिले पण काहीच उपयोग होत नाही. म्हणजे करायला सुरुवात करण्याच्या पूर्वीच शंका, त्याच्या पूर्वीच टीका करायला सुरुवात, हा एक दोष मनाच्या ठिकाणी आढळून येतो. भलेही त्याला काहीतरी मागच्या अनुभवांचा आधार असेल, पण त्यातून एक प्रकारे पूर्वकल्पना तयार होते आणि ती पूर्वकल्पना मग नवीन प्रयत्नांना कुठेतरी अडसर निर्माण करते. दुसरं असतं मेंटल प्राईड, म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा इतका अभिमान असतो की मी म्हणेन तीच पूर्व, अशी काहीशी हेकेखोर वृत्ती या व्यक्तीची तयार झालेली असते. आणि त्याचाही उच्च पातळीवरच्या किंवा दिव्य पातळीवरच्या ज्या गोष्टी आहेत त्या चटकन स्वीकारायला हे मन तयार होत नाही. कारण त्याची धारणा आतापर्यंत अशी झालेली असते की बुद्धी हीच सर्वश्रेष्ठ आहे
पण आपल्याला हे आता माहिती आहे की अध्यात्माचा प्रांत हा खरं तर बुद्धीच्या अतीत जाणारा प्रांत आहे. पण बुद्धीला ओलांडून पलीकडे जाण्यासाठी बुद्धीचा आधार सोडायला पाहिजे. तो आधार सोडण्या इतपत तयारी त्या व्यक्तीची झालेली नसते आणि त्यामुळे त्याचा अडथळा होत राहतो. तिसरा महत्वाचा यातला दोष म्हणता येईल तो असा की ड्राय इंटलेक्च्युअलिझम, म्हणजे बुद्धिवाद हा इतका महत्वाचा असतो ह्या व्यक्तीला, अभ्यास महत्वाचा असतो, त्या अभ्यासातनं आनंद पण मिळत असतो, पण तो फक्त ज्ञानाचा आनंद मिळतो. पण ते ज्ञान प्रत्यक्ष व्यक्तीमध्ये मुरलंय, जिरलंय आणि मग त्यातनं खऱ्या अर्थाने तो अनुभव आलाय आणि मग त्याचा आनंद मिळालाय असं होत नाही. मग अशी व्यक्ती काय करते, तिचा बुद्धिवाद हा असा शुष्क असतो, कोरडा असतो, त्याला भावनांचा भक्तीचा ओलावा नसेल तर असा तो शुष्कपणा त्यामध्ये येतो. मग अशी व्यक्ती अगदी मोठमोठे युक्तिवाद करेल, त्या युक्तिवादामध्ये स्वतः जिंकलो, त्या जिंकल्याचा आनंद मिरवेल, परंतु त्यातून तिच्या ठिकाणी व्यापकता आलेली नसेल किंवा दुसऱ्याचं म्हणणं समजावून घेण्याची तयारी नसेल. अशा अनेक गोष्टी एकाला एक जोडून अशा येत राहतात. इथे हेही सांगितलं पाहिजे की ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी असल्या पाहिजेत असं आवश्यक नाही. यातली एखादी गोष्ट सुद्धा तिच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणारी असू शकते, कारण तो त्या व्यक्तीचा स्थायी भाव बनलेला असतो. ठीक आहे. तेव्हा सामान्य माणसाच्या बाबतीत मनाचा जो अडथळा असतो तो ह्या आता आपण 3 गोष्टी विचारात घेतल्या त्यातनं तो येत असतो. आणि तेच आता प्रगत व्यक्तीच्या बाबतीत मनाची काय स्थिती असते बघा. द माइंड बिकम्स क्वाइट, ल्युमिनस, क्लिअर, seeking truth for its own truth, not for pride or argument. इथे मन हे निस्तरंग झालेलं असतं, ते तेजोमय किंवा प्रकाशमान झालेलं असतं, कारण उच्च पातळीवरचा प्रकाश तिच्या मनावर पडलेला असतो. मन स्वच्छ, क्लिअर, क्रिस्टल क्लिअर असं आपण म्हणतो की नाही, तशा प्रकारचं स्फटिक समान स्वच्छ असं झालेलं असतं. म्हणजे कुठल्याही शंका कुशंका, तर्क, टीका, अभिमान याचे कुठलेही ढग तिच्या मनपटलावर नसतात. स्वच्छ दृष्टी असते. सत्याचा शोध घ्यायचा तो केवळ सत्यासाठीच घेतला जातो, तो कुठल्याही अभिमानासाठी, गर्वासाठी असा तो घेतला जात नाही, असं प्रगत व्यक्तीचं मन असतं. आणि या सगळ्यातनं ते पूर्ण विकसित आणि सुसंघटित असं झालेलं असतं. म्हणजे सामान्य व्यक्तीच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की मन, विचार हे असे एकसंध नसतात. म्हणजे आज हा विचार प्रभावी असेल तर ती व्यक्ती ह्या दिशेने बोलते, उद्या कुठला तरी वेगळाच प्रभाव त्या व्यक्तीवर पडतो, मग अगदी बरोबर विरोधी भूमिका घेऊन सुद्धा ती व्यक्ती तुमच्याशी तावातावाने त्या विषयावर बोलत असते की नाही हाच विचार कसा बरोबर आहे. हे सामान्य व्यक्तीचं. इथे मात्र प्रगत व्यक्तीच्या बाबतीत तिचं जे मन आहे ते सुसंघटित झालेलं असतं. म्हणजे काय तर त्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व प्राप्त झालेलं असतं, त्याची एक निश्चित दिशा ठरलेली असते आणि त्याचे जे सर्व विचार आहेत ते विचार त्या मुख्य विचाराच्या भोवती सुरचित अशा पद्धतीने त्यांची मांडणी झालेली असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या 2 विचारांमध्ये विसंवाद आढळत नाही, अशी प्रगत व्यक्तीची स्थिती असते. आता प्राणाच्या बाबतीत काय प्रकार असतो त्याचाही तौलनिक विचार करूया. तर प्राण सामान्य व्यक्तीच्या बाबतीत त्याला कशाची इच्छा असते तर त्याला सुख, मौज, मजा, यश, भावभावनांचे कल्लोळ, इच्छा, वासना हे सगळं हवंसं वाटत असतं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टी मिळाल्या त्या व्यक्तीला की मग तो प्राण खुशीत असतो. पण तोच प्राण
जर असमाधानी असेल तर तो प्रगतीमध्ये भला मोठा अडथळा ठरू शकतो. कोणत्या घटकांमुळे प्राण अडथळा निर्माण करतो बघा. तर पहिलं महत्वाचं म्हणजे डिझायर्स आणि ॲम्बिशन्स. या प्राणामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या इच्छा, वासना, आकांक्षा आपल्यामध्ये भरलेल्या असतात. बरेचदा आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नसते. समोर तशा प्रकारची एखादी वस्तू आली की मग आपल्याला कळतं की अरे माझ्यामध्ये ही पण इच्छा आहे, ही पण इच्छा आहे. आणि या इच्छा, वासना, आकांक्षा व्यक्तीला सर्व बाजूंनी स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग व्यक्तीचा जो उद्दिष्टाच्या दिशेने प्रवास चाललेला असतो त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने प्राण आणि त्याच्या इच्छा, वासना त्याला खेचत राहतात. मग त्याच्यामध्ये द्वंद्व होतं की मला आत्ता अभ्यास करायचा आहे खरं तर, पण त्याच वेळेला तो प्राण प्रलोभन दाखवतोय की नाही सिनेमाला जाऊया. आता ह्या दोघांमध्ये जो संघर्ष होतो त्या संघर्षामध्ये त्या व्यक्तीची आंतरिक ताकद हळूहळू कमी कमी होत जाते. कारण त्या संघर्षातच ती शक्ती खर्च होत जाते आणि मग ती शक्ती जी उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने लागली असती ती सगळी ऊर्जा विरुद्ध दिशेने किंवा या संघर्षामध्ये खर्ची पडते. दुसरं आहे इमोशनल टर्ब्युलन्स. भावनिक जे कल्लोळ असतात, सुख, दुःख, राग, लोभ, द्वेष, चिंता, मत्सर, हा सगळा जो भावनांचा गदारोळ असतो, या गदारोळामध्ये ती व्यक्ती हेलकावे खात असते. कधी एकदम उत्साहात असते तर कधी एकदम निराशेच्या गर्तेत जाते. भांडणं असतात, काहीतरी बिनसलेलं असतं, दुखावली गेलेली असते ती व्यक्ती. आणि त्याच्यामध्ये कित्येक तासनतास त्या व्यक्तीचे त्याचं सुव्यवस्थापन करण्याच्या नादामध्ये खर्च होत जातात. उद्दिष्ट दूरच राहतं. त्यामुळे या भावनिक जे कल्लोळ असतात त्याचा कसा अडथळा होतो तेही आपण आता इथे समजावून घेतलं. आणि तिसरं म्हणजे रेस्टलेसनेस, अस्वस्थता. म्हणजे वारा जसा एका जागी स्थिर राहत नाही तसं प्राणप्रधान व्यक्ती सतत काहीतरी चुळबुळ करत राहतील, हालचाल करत राहतील. काहीतरी सगळं सुरळीत चाललेलं असतं पण तरी कुठेतरी सारखी अस्वस्थता त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर प्रामुख्याने आपल्याला आढळून येते. आणि या सगळ्या गोष्टी मग आध्यात्मिक प्रगतीमध्ये आडकाठी म्हणून उभ्या राहतात. आता प्रगत व्यक्तीच्या बाबतीत काय? तर प्रगत व्यक्तीच्या बाबतीत मदरनी असं सांगितलेलं आहे, किंबहुना प्राणाच्याच बाबतीत मदरनी असं सांगितलंय की अध्यात्म साधनेसाठी प्राण हा अडथळा ठरतो बरेचदा. हे जरी खरं असलं तरी त्याच प्राणाचं जर सहकार्य मिळालं तर कोणताही साक्षात्कार अशक्य नाही असं मदरनी म्हटलेलं आहे. इतकं त्या प्राणाला या अध्यात्म साधनेच्या दृष्टीने महत्व आहे. कधी तो चैत्य पुरुषाच्या नेतृत्वानुसार चालत असेल तर. बघा, जेव्हा तो प्राण and absolutely surrendered and collaborating vital असा असेल तेव्हा, म्हणजे तो स्वतः हा चैत्य पुरुषाला समर्पित झालेला असेल, त्यांनी चैत्य पुरुषाचं नेतृत्व मान्य केलेलं असेल आणि ठीक आहे चैत्य पुरुष म्हणेल त्या पद्धतीने मी वागायला तयार आहे अशी सहकार्याची भूमिका जर प्राणाची असेल तर मग ती अध्यात्म साधना ही खूप वेगाने होते. ती ऊर्जामय अशी वाटचाल असते, आनंदी अशी ती वाटचाल होते. प्राणाला स्वतःचं समाधान महत्वाचं असतं तरच तो सहकार्य करतो. म्हणजे कसं, ती व्यक्ती, कुठलीही व्यक्ती जी प्राणप्रधान व्यक्ती आहे ती अगदी उत्साहाने सोसाने अमुक एक काम करेल, काही काळ काम करत राहील, पण तिला कौतुकाची कुठेतरी शाबासकीची थाप हवी असते. कौतुकाचे 4 शब्द त्या प्राणाला हवे असतात आणि ते जर त्याला मिळाले नाहीत तर मग हा प्राण हळूच स्वतःला त्यातनं बाजूला करतो.
की मी एवढी मरमर करतोय, एवढं काम करतोय, पण साधे कौतुकाचे 4 शब्द नाहीत, असं म्हणून तो तिथनं मागे फिरतो. स्वतःचं सहकार्य किंवा त्यांनी जी ऊर्जा पुरवलेली असते ती ऊर्जा तो काढून घेतो आणि मग एक प्रकारचे निष्प्राण अशा प्रकारचं ते काम चालत राहतं. स्वतःचं समाधान हे प्राणाला महत्वाचं असतं. पण प्रगत व्यक्तीच्या बाबतीमध्ये मात्र प्राणालाच स्वतःहून कळून चुकलेलं आहे की हे ईश्वरी कार्य आहे आणि त्यामध्ये मला सहकार्य करण्याची संधी लाभते आहे, तीच त्याच्यासाठी मोलाची गोष्ट ठरते. त्यामुळे तो त्याची सगळी ऊर्जा ही ईश्वरी कार्याला समर्पित करतो, प्रेमाला समर्पित करतो, काहीतरी नवीन निर्मिती करण्यासाठी आणि काहीतरी प्रदान करण्यासाठी तो ती सगळी त्याची ऊर्जा व्यतीत करत असतो. आता तो कसा असतो तर ॲब्सोल्युटली सरेंडर आणि कोलॅबोरेटिंग व्हायटल अशी त्याची स्थिती असते. सामान्य व्यक्तीच्या बाबतीत शरीराची स्थिती कशी असते तर जडत्व, आळस, सुखासीनता, पडून राहायचं, कामचुकारपणा या सगळ्या गोष्टी एक प्रकारे सामान्य व्यक्तीच्या शारीर जीवनाचा भाग असतात. शरीराला काय काय हवं असतं? कम्फर्ट हवे असतात, सुखसोयी हव्या असतात, आरामदायी जीवन हवं असतं, सुरक्षितता हवी असते, एक प्रकारचं दैनंदिन जीवन जे चाकोरीबद्ध आहे ते तसंच चालू राहावं असं त्याला वाटत असतं. आणि जडत्व किंवा आळस हे त्याची महत्वाची सगळी वैशिष्ट्ये असतात. त्याच्यामध्ये आळस असतो हे जसं आपण पाहिलं त्याचप्रमाणे सुखसोयींना तो लालचावलेला असतो. त्या सुखसोयींमधनं त्याला थोडेसे जरी कष्ट पडले तरी त्याला ते फार त्रासदायक वाटतं. आणि आणखीन एक महत्वाचा भाग शारीरिक जीवनाशी संबंधित म्हणजे भीती हा अध्यात्म जीवनातला एक मोठा अडथळा ठरतो. हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि या सगळ्यामुळे म्हणजे हे जी वैगुण्य आहेत शारीरिक जीवनाच्या दृष्टीने आत्ता जी आपण विचारात घेतली त्यामुळे ही जी शरीराची चौकट आहे ती खूप अलवचिक अशा प्रकारची रिजिड होते आणि ती अगदी बंदिस्त अशी होते. त्यामुळे मन आणि प्राण जर वेगाने प्रवास करत असतील तर ही शरीराची चौकट त्याच्यामध्ये तेवढा वेगाने बदल न झाल्यामुळे ही मागे पडत राहते आणि मग मन प्राण एका बाजूनी चाललेत आणि शरीर मात्र त्या तुलनेने त्या वेगाने प्रवास करत नाहीये. मग ह्या दोन्ही मधलं अंतर वाढत जातं आणि मग एका टप्प्यावर शरीराचा मृत्यू होणंच भाग पडतं. हे आपण मागच्या एका भागामध्ये समजावून घेतलेलं आहे. प्रगत व्यक्तीच्या शारीर जीवनाच्या बाबतीत कशी स्थिती असते बघा, तर ते ओबिडियंट असतं. आपण पाहिलं की शारीर जो भाग आहे व्यक्तिमत्वाचा, शरीराशी संबंधित जो भाग आहे तो सेवकाचं काम करणारा आहे. मन हे विचारांच्या साह्याने काम करतं, प्राण ऊर्जा पुरवतं आणि शरीर त्यावर हुकूम प्रत्यक्ष कार्यवाही करतं. तेव्हा आता ते शरीर प्रगत व्यक्तीचं कसं आहे तर अगदी आज्ञाधारक आहे, सालस असं ते साधन आहे आणि त्याच्यामधलं जे शारीर अस्तित्व आहे ते पुरेसं लवचिक आहे. मन प्राण यांच्या बरोबरीने ते स्वतःमध्ये सुद्धा फरक करू शकतंय, बदल घडवू शकतंय, अशा पद्धतीचं ते शारीर अस्तित्व असतं. आणि मग मदननी असं म्हटलंय की त्या व्यक्तीच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ट्रू फिजिकल किंवा ज्याला सटल बॉडी, सूक्ष्म शरीर असं म्हणतात, ते तिथे असतं आणि हे संतुलित असतं परत मुख्य म्हणजे. आणि अशा प्रकारे ज्या व्यक्तीचा शारीरिक विकास झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये या शरीराच्या मर्यादा ओलांडून कितीतरी पलीकडे जाण्याचं सामर्थ्य, अनेकानेक प्रकारच्या सिद्धी या व्यक्तीला प्राप्त झालेल्या असतात असं आपल्याला लक्षात येतं. आणि या सगळ्यामध्ये परत म्हणजे आता आपण मन प्राण शरीर कोणत्या प्रकारे अडथळा करत राहतं ते पाहिलं. तसंच या सगळ्यांचं मिळून
अहंकाराचा एक मोठा अडथळा सामान्य व्यक्तीला तिच्या मार्गामध्ये अडकाठी निर्माण करणारा असतो. ते म्हणजे 3 गोष्टी त्यातही आहेत. एक म्हणजे सेल्फ इम्पॉर्टन्स, स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे, सगळ्या जगाचं लक्ष माझ्यावरच केंद्रित झालं पाहिजे, ही अहंकाराची प्रवृत्ती असते, आपल्याला माहितीये. दुसरं म्हणजे फॉल्स ह्युमिलिटी, खोटी विनम्रता. तोंडाने म्हणताना म्हणायचं की नाही नाही माझं काहीच नाही, सगळं आहे ते मदरचं आहे, पण मनामध्ये मात्र कुठेतरी स्वतःचं कौतुक होतं आहे, स्वतःची गोडवे गायले जात आहेत, हे व्यक्तीला आतून गुदगुल्या होत असतात. तेव्हा खोटी विनम्रता ही मार्गामध्ये अडथळा आणणारी असते. आणि तिसरं म्हणजे स्पिरिच्युअल ॲम्बिशन. मगाशी आपण पाहिलं बघा, सत्य शोधनासाठीच सत्य, त्याचा शोध, दुसऱ्या कुठल्याही भौतिक कारणांसाठी सत्याचा शोध नाही. किंबहुना साधना जी करायची आहे ती अशा कुठल्या तरी महत्वाकांक्षेपोटी करायची नाही आहे. मग त्यामध्ये आध्यात्मिक महत्वाकांक्षा सुद्धा आली. ती कळत असेल न कळत असेल, म्हणजे मी आज अभ्यास करते आहे तर उद्या मी कोणतीतरी कोणीतरी अध्यात्म जीवनातली गुरु, गुरुमा, माताजी, बुवा, महाराज असं कोणीतरी बनावं, माझा मोठा आश्रम असावा, भरपूर मोठा शिष्यगण असावा, ही आध्यात्मिक महत्वाकांक्षा कधी कुठे घर करून बसलेली असेल सांगता येत नाही. आणि म्हणून मदर कायम सांगतात की आपण आपल्यामध्ये आतमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे की अशा प्रकारची महत्वाकांक्षा कुठे माझ्यामध्ये दडलेली नाही ना. आणि सातत्याने आतमध्ये विजेरीचा प्रकाश, टॉर्च लाईट टाकला पाहिजे आणि त्यातनं आपल्या व्यक्तिमत्वाचे काने कोपरे, कण कण, कोपरान कोपरा धुंडाळून पाहायला पाहिजे की हे जे सगळे दोष म्हणून आता आपण विचारात घेतले ते माझ्यामध्ये कुठे नाहीत ना. हे जेव्हा आपण करायला लागू तेव्हा खऱ्या अर्थाने आता आपण साधक म्हणवून घेण्यासाठी सुपात्र ठरू. तोपर्यंत आपलं आपण सामान्य जीवनच चाललेलं आहे, तरी सुद्धा साधकच आहोत. प्रगत व्यक्ती याच्याही पुष्कळ पलीकडचा तो टप्पा असणार आहे. परंतु आज आता आपल्याला मुख्य हे कळलं की सामान्य व्यक्तीमध्ये कोणत्या गोष्टी असतात आणि प्रगत व्यक्तीमध्ये नेमकी काय परिस्थिती असते. आता आपल्याला हे समजावून घ्यायचंय की प्रगत व्यक्ती जी आहे, जिनी अगदी सारांश रूपाने सांगायचं झालं तर प्रगत व्यक्ती म्हणजे काय, तर चैत्य पुरुष अग्रभागी आलेला आहे. म्हणजेच चैत्य पुरुषाचं मार्गदर्शन प्रत्येक क्षणाला व्यक्तीला उपलब्ध आहे. अमुक एका परिस्थितीत काय करावं, काय करू नये, काय योग्य काय अयोग्य याचं सातत्याने मार्गदर्शन हा चैत्य पुरुष त्या व्यक्तीला करत असतो. आणि ती व्यक्ती, तिचं मन, प्राण आणि शरीर हे तिघही जण त्या चैत्य पुरुषाच्या आदेशावर हुकूम वाटचाल करत असतात. हे जे जीवन आहे हे सगळं जीवन म्हणजे प्रगत व्यक्तीचं जीवन. अशा प्रकारचं जीवन 1 कोटीमध्ये 1 व्यक्ती असं प्रमाण मदरनी सांगितलंय ते आपण मगाशी विचारात घेतलं. तेव्हा ह्या दिशेने आता आपल्याला आपली पावलं उचलायची आहेत, हे आता इथपर्यंत लक्षात आलं. आता जी व्यक्ती जीवनभर अशा रीतीने जीवन जगलेली असेल, तिचं मृत्यूनंतरचं जीवन कसं असतं, सामान्य व्यक्तीपेक्षा त्याच्यामध्ये काय फरक असतो ते आता आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला कोण समजावून सांगतंय, तर ज्या अत्यंत प्रगत आहेत अशा मदर आपल्याला हे समजावून सांगतायत. त्यांचा प्रवास थोडासा विचारात घेऊया, म्हणजे मग हे सगळं सांगण्याचा त्यांचा अधिकार काय आहे ते आपल्या लक्षात येईल. आता आपल्याला एव्हा ना मन, प्राण, शरीर हे 3 स्तर फक्त माहिती झालेले आहेत, नुसती ओळख झालेली आहे. त्या 3ही स्तरावर आपण लीलया अजून वावरू शकत नाही आहोत.
त्याच्यावर आपला अधिकार अजून आपण संपादन केलेला नाहीये. मदर काय सांगतात बघा, की फक्त मन प्राण शरीरच नव्हे, हे 3 देह अशी कल्पना करूया. याला बॉडी असाच शब्द वापरतात, म्हणजे फिजिकल बॉडी, व्हायटल बॉडी, मेंटल बॉडी, असे हे 3 देह आपल्याला परिचयाचे. मदर म्हणतायत की असे 12 देह त्यांना माहिती होते. या 12 प्रतलांवरनं त्या लीलया ये जा करू शकत असत. म्हणजे या प्रत्येक प्रतलावर त्या जाऊन पोचत असत. त्या प्रतलावर नेमकं काय चाललेलं आहे हे समजावून घेऊ शकत असत. मग ते प्रतल सोडून अजून वरच्या स्तरावर, अजून वरच्या स्तरावर, अशा रीतीने त्या 12 स्तरांवर चढून जाऊ शकत असत. आणि मग सर्वात शेवटी त्या म्हणतात त्याच्या पुढे निराकाराचा प्रांत सुरू होत असे. आणि हे सगळं त्या परत त्या 12 स्तरावरनं खाली उतरून परत तुम्हा आम्हासारख्या सामान्य पद्धतीने दिसताना, बाह्यता दिसताना दिसतंय की त्या तुमच्या आमच्या सारख्याच आहेत, मानवी देह धारण केलाय, परंतु त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एवढं जमीन आसमानाचं अंतर असे, पण ते आपल्याला बाह्य दृष्टीला कळू शकत नसे. पण मदर मात्र ते सांगतायत की अशा 12 स्तरांवर 12 देहांचा अनुभव घेऊन त्या परत येऊ शकत असत. तेव्हा त्यांनी या ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला अधिकाराचं बळ केवढं प्रचंड आहे हे कळावं म्हणून हे आता आपण विचारात घेतलं. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं बघा की सामान्य व्यक्तीचा जीवन प्रवास कसा असतो. अगदी उजळणी वजा लक्षात घेऊया. मर्त्य लोकामधलं म्हणजे पृथ्वीवर व्यक्तीला मृत्यू आला तेव्हा तिचं स्थूल देह, स्थूल शरीर गळून पडलं. अल्पावधीतच तिचा देहाकाराचं चैतन्य पण गळून पडलं. त्याच्यानंतर सूक्ष्म शरीरामध्ये तिचं कार्य काही काळ चालू राहिलं. तेही कार्य संपल्यानंतर तिने कल्पनेने जे तयार केलेले लोक आहेत त्या लोकांमध्ये कदाचित तिचं काही काळ वास्तव्य राहिलं. त्याच्याही पुढे प्रवास चालू राहिला. मग प्राणिक जगतामध्ये ती व्यक्ती येऊन पोचली. मनोमय विकास त्या व्यक्तीचा झालेला असेल तर पुढे जाऊन मानसिक जगतामध्ये ती व्यक्ती जाऊन पोचली. आणि त्याच्यानंतर मग ती व्यक्ती आंतरात्मिक जगतामध्ये विश्रांतीसाठी आणि पुढच्या जीवनाच्या तयारीसाठी जाऊन पोचलेली आहे. हा सगळा प्रवास सामान्य व्यक्तींना करावा लागतो हे आपण समजावून घेतलंय. आता प्रगत व्यक्तींच्या बाबतीत काय होतं बघा. श्री अरविंद म्हणतात, अ सोल कॅन गो स्ट्रेट टू द सायकिक वर्ल्ड, बट दॅट डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ॲट द टाइम ऑफ डिपार्चर. If the psychic is in front at the time, this immediate transition is possible. मगाशी आपण पाहिलं चैत्य पुरुष अग्रभागी आलेला आहे आणि ती व्यक्ती संपूर्ण जीवनभर तशाच पद्धतीने जीवन जगते आहे. म्हणजे चैत्य पुरुषाच्या आज्ञेवर हुकूम तिचं जीवन चाललेलं आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या क्षणी सुद्धा तिची तीच स्थिती कायम असेल. म्हणजे चैत्य पुरुष अग्रभागी आलेला असेल तर ती व्यक्ती, श्री अरविंद काय म्हणतायत बघा, हा सगळा जो एवढा प्रवास करायला लागला तो प्रवास तिला करावा लागत नाही, तर ती मृत्यूनंतर थेट आंतरात्मिक जगतामध्ये जाऊन पोचू शकते. म्हणजे मधला जो प्राणिक जगतामधला अत्यंत दुष्कर असा प्रवास आहे त्याचा सगळा त्रास सुद्धा त्या व्यक्तीचा, तिला कुठलाही तो त्रास सहन करायला लागत नाही आणि ती थेट आंतरात्मिक जगतामध्ये जाऊन पोचू शकते. आता आपण मागेही सामान्य व्यक्तीच्या जीवनाच्या बाबतीत म्हणजे तिच्या मृत्यूनंतरच्या जीवनाबाबतीत जशा अनेकानेक शक्यता विचारात घेतल्या होत्या तशाच अनेकानेक शक्यता प्रगत व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा आहेत.
थेट अंतरात्मिक जगतामध्ये जाणं शक्य आहे ही एक शक्यता झाली. अशा ज्या वेगवेगळ्या शक्यता आहेत त्या आता आपण विचारात घेऊया. मदरनी असं सांगितलेलं आहे की एव्हरी फुल्ली कॉन्शियस अँड डेव्हलप सायकिक बीइंग इज फ्री टू चूज व्हॉट इट्स नेक्स्ट लाईफ विल बी अँड व्हेन दॅट लाईफ विल टेक प्लेस. म्हणजे ही जी प्रगत व्यक्ती आहे ती पूर्णतः जागृत आहे. अशी व्यक्ती स्वतःचं पुढचं जीवन कशा पद्धतीचं असेल आणि ते केव्हा ती जन्म घेईल या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती इथे मृत्यूपूर्वीच ठरवू शकते. आणि कदाचित तशा त्या जन्माचं ती भाकीत सुद्धा मरण्याच्या आधी करते. जसं श्री अरविंदांनी सांगितलेलं होतं बघा की आता मी जन्माला येईन तो पहिला अतिमानसिक जीव बनवूनच जन्माला येईन असं त्यांनी सांगितलेलं होतं. तेव्हा हे जे पुढच्या जीवनाची त्यांची दिशा आहे ती त्यांना देह ठेवण्याच्या पूर्वीच समजून येते असं मदरनी सांगितलेलं आहे. आता ज्याचा चैत्य पुरुष अग्रभागी आलेला आहे त्या व्यक्तीला एक प्रकारे सर्व सत्ता हाती आल्यासारखं असतं आणि त्यामुळे तिच्या ठिकाणी तिला जे योग्य वाटतं ते करण्याचं स्वातंत्र्य आणि ते करण्याची क्षमता किंवा ते करण्याची शक्ती त्या व्यक्तीच्या ठिकाणी असते. म्हणून बघा काय म्हटलं इथे, इफ ॲट द मोमेंट ऑफ डेथ one has the intense aspiration to return to continue his work, then the conditions are arranged for it to be done. हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जे सामान्य देखील नाहीत आणि जे खूप प्रगत देखील नाहीत असे जे मधला एक मोठा साधक वर्ग तुम्हा आम्हासारखा असा असू शकतो की आता अध्यात्म मार्गावर पाऊल तर टाकलेलं आहे, काही एक थोडी वाटचाल तर झालेली आहे आणि ती वाटचाल आनंददायी सुद्धा वाटते आहे, परंतु आता मरणाचा काळ जवळ आल्याची कुठेतरी चाहूल लागते आहे. अशा वेळेला व्यक्तीला वाटतं की मी आत्ता हे जे कार्य करत आहे, ही जी काही साधना माझ्या हातून आत्ता घडत आहे ती पुढच्या जन्मी सुद्धा तशीच चालू राहिली पाहिजे. मग तिची ही जी अभिप्सा असते ती अभिप्सा पूर्ण केली जाते. मदर काय म्हणतायत बघा, तिच्या मरण्याच्या वेळेला सुद्धा तिच्यामध्ये जर ही अशी उत्कट अभिप्सा कायम असेल आणि ती केव्हा राहील, मरणाच्या वेळी ती कायम असण्यासाठी जीवनभर तिने ती अभिप्सा बाळगलेली असली पाहिजे, तरच ती अगदी मरणाच्या अंतिम क्षणी सुद्धा तिच्या मनामध्ये असेल. तर अशी जर तिच्या मनामध्ये अंतिम क्षणी जर तशीच अभिप्सा असेल तर पुढच्या जन्मामध्ये तिची जी सगळी परिस्थिती निर्माण केली जाते तर ती परिस्थिती तिला ते कार्य तशाच रीतीने पुढे चालू ठेवता यावं यासाठी अनुकूल अशी परिस्थिती तिला तिथे उपलब्ध करून दिली जाते. मदर आणखी एका प्रगत जीवाचा अनुभव सांगतायत तो असा, आणि त्यातले 2 मुद्दे महत्वाचे आहेत ते विचारात घेऊया. आत्ता आपण तसं जीवन जगत नसू तर ते जीवन जगण्याच्या दिशेने आपण पावलं टाकायला हरकत नाहीत, यासाठी त्या 2 क्वालिटीज महत्वाच्या आहेत बघा. मदर एका व्यक्ती बाबतीत म्हणतात, आश्रमाशी संबंधित कार्य करणारी ती व्यक्ती आहे. ही वॉज परफेक्ट इन कॉन्सिक्रेशन अँड ऑनेस्ट इन हिज वर्क, a man on whom we could count, which is a truly exceptional quality. इथे 2 गोष्टींचा मदर निर्देश करतायत. एक म्हणजे ऑनेस्ट इन हिज वर्क, तो त्याच्या कामामध्ये अत्यंत प्रामाणिक होता, सचोटीने काम करणारा होता. पण तेवढंच पुरेसं आहे का? तर तेवढंच पुरेसं नाही. मदर दुसऱ्या गुणाकडे जो निर्देश करतायत तोही महत्वाचा आहे, परफेक्ट इन कॉन्सिक्रेशन. प्रत्येक वेळेला तुम्ही जे कोणतं कर्म करता आहात ते सचोटीने तर करता आहातच, पण ते कर्म झाल्याबरोबर त्याचं ईश्वरार्पण केलं जातं आहे. प्रत्येक क्षणाला ईश्वराचं स्मरण आणि त्याला अर्पण
अशा भावनेने ते कर्म केलं जात आहे, अशी ती व्यक्ती होती. आणि त्यामुळे त्या म्हणतात त्याचा मरणानंतरचा प्रवास कसा झाला बघा. ही हॅज डिपार्टेड इनटू अ सोलार लाईट अँड इज एन्जॉईंग द कॉन्शियस रेस्ट विच ही ट्रूली डिझर्व्ह. त्या व्यक्तीचा प्रवास हा सूर्यालोकित मार्गावरनं झालेला आहे आणि आता ती आंतरात्मिक जगतामध्ये तिला जी आवश्यक आहे तशी ती विश्रांती घेत तिथे आहे असं मदर तिच्याविषयी सांगता आहेत. आणखीन एका साधकाचा असाच किस्सा आहे. त्या साधकाला त्याच्या स्वप्नामध्ये त्याचा सहकारी साधक जो आहे तो आलेला आहे आणि त्याला जे स्वप्न पडलंय ते त्यांनी मदरपाशी कथन केलेलं आहे. काय सांगत होता तो साधक, तर तो म्हणतोय की नुकताच जो मरण पावलेला माझा सहकारी आहे तो माझ्या स्वप्नात आला होता आणि तो सांगत असं होता की अरे मला तुला सांगून निरोप देऊन जायचं होतं, तुझा निरोप घेऊन मला जायचं होतं, परंतु श्री अरविंदांनी मला तातडीने बोलवलं त्यामुळे मला तुझा निरोप सुद्धा घेता आला नाही, तसाच मी निघून गेलो. आणि हे सगळं स्वप्न तो मदरला जेव्हा सांगतो आहे तेव्हा मदर म्हणतात की तुझं हे स्वप्न खरं आहे. तो जो आत्ता मरण पावलेला साधक आहे तो थेटपणाने श्री अरविंदांना जाऊन मिळालेला आहे. आता आणखीन एक महत्वाचं सूत्र म्हणता येईल असं इथे मदरनी सांगितलेलं आहे ते असं, द मोर इव्हॉल्व्ड द सायकिक इज, the nearer it is to its complete maturity, the greater the time between the births. आपण काय पाहिलंय, जीवाचा जो प्रवास आहे तो कसा चाललेला आहे, अचेतन, अर्धचेतन आणि मग दिव्य चेतन याच्याकडे तो प्रवास चाललेला आहे. सायकिक बीइंग ज्या व्यक्तीचा खूप प्रगत झालेला आहे याचा अर्थ काय, तर त्या व्यक्तीचा तो प्रवास आता त्याच्या अंतिम उद्दिष्टाच्या दिशेने अगदी जवळ असा आलेला आहे. त्याला आता साध्य नजरेच्या टप्प्यात आलेला आहे, इतका तो आता विकसित झालेला जीव आहे. असा जो जीव आहे त्या जीवाचा 2 जन्मांमधला जो कालावधी आहे तो पुष्कळ दीर्घ असतो. चैत्य पुरुष जेवढा अधिक विकसित असतो तेवढा तो परिपक्वतेच्या अधिक जवळ असतो, तेवढा 2 जन्मांमधील कालावधी हा जास्त असतो. असे काही जीव असतात की जे 1000-2000 वर्षांनंतरच जन्म घेतात आणि जेव्हा चैत्य पुरुष अगदीच अविकसित असतो तेव्हा 2 जन्मांमधला कालावधी हा तुलनेने पुष्कळ कमी असतो. म्हणजे आपण मागे पाहिलं त्याप्रमाणे की आत्ता ती व्यक्ती मरण पावली, ती व्यक्ती स्वतःच्या मुलाच्या किंवा मुलीच्या रूपाने जन्माला येते परत. इतकं ते अंतर कमी असतं. म्हणजे एका पिढीचं मधलं अंतर जातं आणि परत दुसऱ्या पिढीमध्ये ती व्यक्ती जन्माला येते, इतकाही तो कालावधी कमी असू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक सूत्र रूपाने आपल्याला लक्षात येईल की जितका प्रगत जीव तितका 2 जन्मांमधलं तिचं अंतर हे जास्त असतं. मग ज्या पूर्ण विकसित व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांचा चैत्य पुरुष विकसित चांगल्या रीतीने झालेला आहे त्यांच्या बाबतीत आणखीन काय काय वेगवेगळ्या शक्यता असतात. मदर काय म्हणतात बघा की एक शक्यता अशी, इट हॅज द चॉईस बिटवीन नो लॉंगर कमिंग बॅक टू अर्थ if it finds that its work lies elsewhere. म्हणजे त्या व्यक्तीला, जी मरण पावलेली व्यक्ती आहे, तिच्या चैत्य पुरुषाला जर असं वाटलं की माझं आता या पृथ्वी तलावरचं कार्य संपलेलं आहे, तर ती व्यक्ती परत मृत्यू लोकामध्ये म्हणजे पृथ्वीवर परतून सुद्धा येणार नाही अशी शक्यता असते. तिला जर समजा वाटलं की आपण मागे पाहिलं होतं बघा की आंतरात्मिक जगतामध्येच मला कार्य करायचं आहे असं त्याच्या चैत्य पुरुषाने ठरवलेलं असेल तर ती व्यक्ती कदाचित तिथेच राहील, ती भूतलावर परतून येणार नाही. तो चॉईस तिला असतो, ते स्वातंत्र्य तिला असतं. दुसरं,
if it prefers to remain in the purely psychic consciousness without reincarnating. ती आत्ता म्हटलं त्याप्रमाणे की त्या अंतरात्मिक जगतामध्येच मगाशी जे आपण पाहिलं ते म्हणजे तिथे आपण मागे पाहिलं होतं त्याप्रमाणे गायडिंग सोल म्हणून ती तिथे कार्य करत राहील, म्हणजे इतर जीवांना मदतपूर्वक सायकिक जगतामध्ये राहील. हा दुसरा जो प्रकार आहे तो असा की ती तिथे सायकिक जगतामध्येच राहील, म्हणजे अंतरात्मिक जगतामध्येच राहील, पण ती स्वतःची स्वतः म्हणून राहील. ती काही इतरांना मदत करण्यासाठी म्हणून राहिलीच पाहिजे असं काही आवश्यक नाही. ती व्यक्ती पुन्हा जन्माला न येता तिथेच तशीच राहील. किंवा तिसरं, ऑर एल्स इट कॅन कम वेन इट वॉन्ट्स, ॲज इट वॉन्ट्स, वेअर इट वॉन्ट्स, परफेक्टली कॉन्शियसली. म्हणजे तिला जेव्हा वाटेल, तिला जिथे वाटेल, तिला जन्म घ्यावासा वाटेल तेव्हा ती त्या पद्धतीने पूर्णपणे जाणीवपूर्वक रीतीने ती या भूतलावर अवतरेल. अशा अनेक शक्यता आहेत. आता दोन अगदी दुर्मिळ अशी उदाहरणं म्हणावीत अशी उदाहरणं मदर इथे सांगता आहेत आणि ती कोणाशी संबंधित आहेत हेही आपल्याला आपण जेव्हा हे वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईल. बघा, this also represents a very different field of possibilities. From passing consciously from one body into another directly, there are instances in which one of these fully conscious and fully developed beings had slowly prepared another being capable of receiving and assimilating it. आता एक व्यक्ती इतकी प्रगत आहे की ती व्यक्ती दुसरी एक जी व्यक्ती आहे की जी ग्रहणक्षम आहे, जी ती सगळी शक्ती आत्मसात करू शकेल अशा योग्यतेची आहे, त्या दुसऱ्या व्यक्तीच्या मध्ये ही पहिली व्यक्ती तिचं कार्य करायला हयात असतानाच सुरुवात करते आणि मग हळूहळू तिच्यामध्ये सगळी जी आध्यात्मिक शक्ती आहे ती ह्या दुसऱ्या ग्रहणशील व्यक्तीमध्ये संक्रमित करते. हे सगळं कार्य ती मरणापूर्वी करते. कशासाठी? याचं कारण ती पहिली व्यक्ती जे कार्य करत असते ते कार्य कुठेही खंडित व्हायला नको, ते कार्य तसंच पुढे चालू राहावं म्हणून स्वतःच्या हयातीमध्येच ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीमध्ये ती सगळी आध्यात्मिक ऊर्जा संक्रमित करत असते. When it leaves one body, it goes and joins another psychic being, merges with it, combines with it in another physical body. There is an extreme case, extremely rare also. अर्थातच आपल्याला आता हे सर्वांना माहिती आहे की श्री अरविंदांनी अशा प्रकारे स्वतःमधली सगळी आध्यात्मिक शक्ती जी आहे, अतिमानसिक शक्ती त्यांनी जी साठवलेली होती स्वतःमध्ये, ती शक्ती त्यांनी मदरकडे संक्रमित केलेली होती आणि मदरला त्याचा अगदी सघन असा अनुभव आलेला होता. हे मदरनी सांगितलेलं आहे. श्री अरविंदांनी देह ठेवल्यानंतर सुमारे 100 तासपर्यंत त्यांचा देह तसाच्या तसा होता. त्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या शक्तीचं संक्रमण मदरमध्ये झालेलं आहे हे मदरनी त्याची नोंद केलेली आहे. तेव्हा प्रगत जीवांच्या बाबतीत असं म्हणत असताना हाही एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. आता आणखीन एक, परत जसं श्री अरविंदांचं हे उदाहरण पाहिलं तसंच अगदी प्रगत स्तरावरचं दुसरं उदाहरण मदर सांगतायत आणि ते करण्यासाठी काही अंशी का होईना पण ऑकल्ड वर्डचं ज्ञान असलं पाहिजे. त्या काय म्हणतायत बघा, असा जो जीव आहे तो काय करतो बघा, इट लिव्स इन ईच डोमेन, इन द सटल फिजिकल, इन द व्हायटल, इन द मेंटल डोमेन, द करस्पॉन्डिंग बीइंग्स. ज्याचा गूढविद्येचा अभ्यास आहे आणि साधा सुद्धा नाही. मदर ज्या गूढविद्येचा निर्देश करतात म्हणजे 12 देहांमध्ये 12 प्रतलांमध्ये
त्या जो प्रवास करू शकत असत, अशा प्रकारची विद्या ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांच्या बाबतीतलं हे मदर एक प्रकारे उदाहरण सांगतायत की अशी व्यक्ती तिच्यामधले हे जे वेगवेगळे देह आहेत, म्हणजे शारीर देह आहे, प्राणिक देह आहे, मानसिक देह आहे, तो प्रत्येक देह त्या जगतामध्ये, बघा आपण मागे पाहिलंय की ही वेगवेगळी जगत आहेत. हे सूक्ष्म भौतिक जगत आहे, हे प्राणिक जगत आहे, हे मानसिक जगत आहे. त्या प्रत्येक जगतामध्ये ती व्यक्ती स्वतःचा हा जो देह आहे त्या जगताशी संबंधित असलेला तो देह सोडून देते. आणि तो सोडून देताना एक धागा त्याच्यामध्ये शिल्लक ठेवते. कशासाठी? तो धागा असल्यामुळे तिला त्याचा पुढच्या जन्मामध्ये उपयोग करून घेता येणं शक्य असतं. तिथे डोळ्यासमोर एक कल्पना येते बघा, की व्यक्ती जेव्हा प्रवासाला जाते तेव्हा स्वतःकडे असलेली जी संपत्ती आहे, सोनं नाणं दागिने आहेत, ते लॉकरमध्ये सेफ म्हणून ठेवून जाते आणि त्याची किल्ली ती स्वतःकडे ठेवते. ठीक आहे. अगदी त्याच पद्धतीने हा जो जीव वाटचाल करतो आहे तो त्या जगतामध्ये आपल्या व्यक्तिमत्वातला तो जो घटक आहे तो जणू काही एखाद्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावा, त्याप्रमाणे प्रत्येक टप्प्यावर तो सुरक्षित ठेवते आणि त्याची किल्ली स्वतः ठेवते. हे सगळं कोण करतं? त्या व्यक्तीचा चैत्य पुरुष सगळं काम करतो. मग या तिन्ही ठिकाणी, तिन्ही प्रतलांवर त्या व्यक्तीचे ते घटक तिथे त्या व्यक्तीने ठेवून दिलेले असतात. मग ती व्यक्ती अंतरात्मिक जगतामध्ये जाते, तिथे काही काळ विश्रांती घेते. पुढच्या जन्माची तिची जेव्हा तयारी होते तेव्हा मदननी काय सुरेख वर्णन केलंय बघा. Then, if its work has been well done, and the parts or sheets of the being which it has left in their different domains have acted as there should there, when it descends again, जेव्हा तो असा प्रगत जीव पुन्हा या पृथ्वी तलावर जन्माला येतो तेव्हा तो काय करतो बघा. It will put on one after another all these parts which lived with it in a former life, and with this wealth of knowledge and experience it will prepare to enter a new body. लॉकर मध्ये ठेवलेलं जी सगळी संपत्ती आहे, इथे हा जीव जी सगळी संपत्ती बरोबर घेणारे, ती कोणती संपत्ती? वेल्थ ऑफ नॉलेज. ते ज्ञान सगळं तिने सामावून घेतलेलं आहे स्वतःमध्ये आणि जणू काही नव्या जन्मात येताना आता ते ज्ञान ती पुन्हा अंगरखा धारण करावा, त्या पद्धतीने मन, प्राण, शरीर हे तिन्ही प्रकारची वस्त्र ती परिधान करते. ती भरजरी वस्त्र भरजरी कशामुळे झालेली आहे? तर ती ज्ञानाने भरजरी झालेली आहे. ती ज्ञानसंपन्न वस्त्र परिधान करून अशी व्यक्ती नवीन जन्माला येते. आणि म्हणून आपण जे अलौकिक कोटीचे संत सत्पुरुष असतात, ज्ञानेश्वरादी जी भावंड आहेत, त्यांचं आपल्याला जे चरित्र माहिती आहे, ती भावंड इतक्या लहान वयामध्ये जीवनाचा एवढा समृद्ध अनुभव घेतलेली कशी? ते त्यांच्या साहित्यातून कसं काय प्रकाशित होत राहतं? त्याचं कारण असं की त्यांचा जो ज्ञानाचा अनुभव आहे तो एका जन्मातला नाहीये, अनेक जन्मांमधला तो प्रवास, ज्ञानरूपाचा तो खजिना सगळा जसाच्या तसा त्यांच्या स्मरणात आहे. कारण या स्मरणाचं वर्णन मदननी त्याला असं म्हटलंय की ही सायकिक मेमरी आहे. आपली मेमरी असते, आपली जी स्मरणशक्ती असते ती मानसिक असते, ती मृत्यूनंतर फारशी टिकून राहत नाही. पण जी सायकिक मेमरी असते ती मात्र जन्मानुजन्म टिकून राहते. आणि अशा त्या अगदी बारकाव्यासहित, तपशिलासहित असा तो सगळा ज्ञानरूपी साठा घेऊन या व्यक्ती जन्माला आलेल्या असतात. आणि म्हणून
त्यांचं जीवन हे नंतरच्या जन्मातलं जे जीवन असतं ते मदर म्हणतात की तिथे त्या स्मरणाची एक सलग अशी मालिका असते, त्याच्यामध्ये कुठेही खंड नसतो. आणि त्यामुळे मृत्यू आणि जीवन हे त्यांच्यासाठी कसं असतं, मदरनी स्वतःचा अनुभव तिथे सांगितलेला आहे की त्या म्हणतात की ह्या खोलीतून त्या खोलीत गेल्याप्रमाणे मृत्यू आणि जीवन असा फरक त्यांना जाणवतं. इतकं त्यांच्यासाठी ते सहज आहे, त्याच्यामध्ये कुठे अंतर नाहीच. एका खोलीत आत्ता म्हणजे मृत्यू, दुसऱ्या खोलीत गेला तर जीवन. कॉन्शियसनेसची सलगता तशीच्या तशी कायम राहते, हे त्या प्रगत जीवांच्या बाबतीत होत असतं असं मदर इथे सांगतात. बघा इथे आलेलं आहे, अनइंटरप्टेड स्पिरिच्युअल ॲडव्हेंचर इन्स्टेड ऑफ स्पेंडिंग टाइम इन अदर वर्ल्ड्स the psychic being may assume a new physical body on the terrestrial plane as soon as possible in order to maintain its spiritual adventure uninterrupted there. हा जो आध्यात्मिक सगळा प्रवास चाललेला आहे, आध्यात्मिक साहस चाललेलं आहे, ते आध्यात्मिक साहस, ती वाटचाल अखंडितपणाने चालू ठेवायची. म्हणून एखादा प्रगत जीव असं ठरवेल की मला मध्ये फार वेळ घालवायचाच नाहीये, मी लगेच पुन्हा भूतलावर परतून येईल. आणखीन आता एक भूमिका म्हणून समजावून घेतली पाहिजे ती अशी, मुक्त व्यक्ती आणि जीवन मुक्त दशेतलं जीवन यातला फरक मदर इथे सांगतायत. बघा त्या म्हणतात की जे जीव अशा रीतीने मुक्तीमध्ये विलीन होऊ पाहतात त्यांचं जीवन कसं असतं. अर्थातच ही आध्यात्मिक दृष्ट्या एक उच्च अवस्था आहे, यामध्ये काही शंका नाही. आणि म्हणूनच हजारो वर्षांपासून व्यक्ती एक प्रकारे त्या मुक्तीचा ध्यास घेऊन अध्यात्म साधना करताना आपल्याला दिसतात. त्यांचं जीवन कसं आहे बघा. फॉर दोज हू लिव्ह असाइड देअर मेंटल, व्हायटल अँड फिजिकल and live only in the bliss, ईश्वरी ऐक्याच्या आनंदामध्ये अशा व्यक्ती मग्न राहतात. त्यांच्यासाठी काय आहे, देर इज नो स्ट्रगल अँड पेन. त्यांच्यासाठी दुःख नाही, त्रास नाही, कुठलेही कष्ट नाहीत. बिकॉज देअर बीइंग्स आर अनटच्ड, अनडिस्टर्ब्ड अँड दे रिमेन ॲज दे आर. मग अशा व्यक्ती या आंतरिक जगतामध्ये कितीही काळ तशाच राहू शकतील. कुठलाही त्रास नाही, दुःख नाही, चिंता नाही, काही नाही. फक्त ईश्वरी ऐक्याचा आनंद, त्याचा समाधान, त्याच्यामध्ये त्या राहू शकतात. मुक्त जीवन किंवा ज्याला आपण म्हणतो मुक्ती, ती मुक्तीची अवस्था म्हणजे ही अशी अवस्था. परंतु पूर्णयोग मात्र असं मानतो की ही जी अवस्था आहे ती अंतिम अवस्था नाही, तर पूर्णयोगाच्या दृष्टीने ही अवस्था म्हणजे अगदी प्रारंभिक अवस्था आहे. मदर काय म्हणतात बघा, त्या अधिक महत्व कोणत्या गोष्टीला देतात. when souls come upon earth by accepting the sorrows, miseries and troubles of the world, it is because they want to conquer falsehood and help in the victory of the truth. I call them heroic souls. मदर अशा मुक्त झालेल्या व्यक्तींपेक्षा प्राधान्य कशाला देतायत, तर या झुंजार आत्म्यांना त्या अधिक महत्व देतायत. त्यांच्या मते हे जे झुंजार आत्मे आहेत ते स्वतः मुक्त दशेला पोचलेले आहेतच, पण ह्या जगातलं दुःख कष्ट, या जगातलं मिथ्यत्व हे दूर करण्यासाठी आणि ईश्वरी शक्तीचा विजय या जगामध्ये संपादन करता यावा, यासाठी ते स्वतःहून दुःख, कष्ट, जरा, मरण या सगळ्या गोष्टी स्वतःहून स्वीकारतात. ते आत्मे हे झुंजार आत्मे आहेत असं मदर म्हणतात. The souls who came upon earth to fight face to face with falsehood
are the truly heroic souls and the supreme love is there with them. अशा आत्म्यांबरोबर ईश्वरी प्रेम हे अखंडितपणाने अनवरतपणाने त्यांच्यावर त्याचा वर्षाव होत असतो. They set a concrete example for the world. आणि हे जे प्रकाशाचे सैनिक आहेत ते सैनिक हे पूर्णयोगाचं एक प्रकारे आदर्श उदाहरण म्हणावं असं आहे. म्हणजे प्रगत जीव असं म्हणत असताना पूर्णयोगाच्या साधकांनी कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आहे, तर मुक्त दशा प्राप्त झाली आणि आंतरात्मिक जीवनामध्ये जाऊन विसावा घेणं हे इथे अपेक्षित नाही, तर मुक्त दशा प्राप्त करून घ्यायची आणि ती दशा स्वतः संपादन केल्यानंतर या जगाच्या दुःख निवारणासाठी पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा स्वतः दुःख कष्ट संकट सोसायची. कशासाठी? सत्याच्या विजयासाठी. हे पूर्णयोगाचं आदर्श उदाहरण म्हणून मदरनी इथे सांगितलेलं आहे. तेव्हा प्रगत व्यक्तीच्या हातामध्ये आपण मगाशी म्हटलं तसं हे स्वातंत्र्य आहे की मी आता अमुक एका टप्प्यापर्यंत आल्यानंतर मला मुक्त दशाच अनुभवत आंतरात्मिक जगात कायमस्वरूपी वास्तव्य करायचं आहे, ईश्वरी ऐक्याचाच फक्त अनुभव घेत राहायचं आहे का ते सगळं उच्च दिव्य असं सगळं आनंदमय सगळं जगत आहे ते सोडून पुन्हा या दुःख कष्टमय जगामध्ये परतायचं आहे. हे दोन पर्याय प्रगत जीवाकडे असतात आणि पूर्णयोगाचा साधक दुसऱ्या पर्यायाची निवड करतो असं इथे अपेक्षित आहे, असं मदर आपल्याला सांगत आहे. तेव्हा प्रगत जीवाचा मृत्यूनंतरचा जीवन प्रवास कसा असतो, त्याच्या हाती निवडीचं स्वातंत्र्य कसं असतं हेही आपण पाहिलं. त्या व्यक्तीच्या 2 जन्मांमधला जो कालावधी आहे तो किती काळाचा असतो ते ठरवण्याचं सगळं स्वातंत्र्य सुद्धा तिच्या ठिकाणी कसं असतं हे सगळं आपण आत्ताच्या भागामध्ये समजावून घेतलं. मृत्यूचे अतींद्रिय विज्ञान या मालिकेच्या निमित्ताने मदर आणि श्री अरविंद यांनी आपल्याला जे सगळं ज्ञानधन हाती दिलेलं आहे ते ज्ञानधन हाती घेऊन आपण आपली वाटचाल अधिक वेगाने अधिक जाणीवपूर्वक रीतीने आणि अधिक सजगतेने करू शकू असा विश्वास मला वाटतो. आज आत्ता आपण इथेच थांबूया. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.